नांदेड़ जिले के लोहा नगर परिषद में आज एक ऐतिहासिक और सर्वसम्मत फैसला देखने को मिला। नगर परिषद के उप नगराध्यक्ष पद पर करीम सेठ का बिनविरोध चयन किया गया। करीम शेठ को मुस्लिम समाज के एक मनमिलाऊ, सरल और जनप्रिय व्यक्तिमत्व के रूप में जाना जाता है। उन्होंने लगातार 3 बार नगर सेवक बनकर जनता की सेवा करते हुए एक रिकॉर्ड कायम किया है। उनके सामाजिक और राजनीतिक योगदान को ध्यान में रखते हुए प्रताप पाटिल चिखलीकर द्वारा उन्हें पूरा न्याय देते हुए उप नगराध्यक्ष पद की जिम्मेदारी सौंपी गई। इस महत्वपूर्ण चयन प्रक्रिया के दौरान प्रमुख रूप से उपस्थित थे प्रवीण पाटिल चिखलीकर, सचिन पाटिल चिखलीकर, लोकायुक्त नगराध्यक्ष शरद पाटिल पवार और नगर परिषद के मुख्य अधिकारी लाड़गे साहेब। पूरी चयन प्रक्रिया मुख्य अधिकारी लाड़गे साहब की अध्यक्षता में शांतिपूर्ण और लोकतांत्रिक तरीके से संपन्न हुई। खास बात यह है कि नगर परिषद के सभी 17 नगर सेवक इस अवसर पर उपस्थित रहे, जिससे यह साफ हो गया है कि करीम सेठ के नेतृत्व पर सभी का भरोसा और समर्थन है। करीम सेठ के उप नगराध्यक्ष चुने जाने से लोहा नगर में विकास कार्यों को नई गति मिलने की उम्मीद जताई जा रही है। लोहा से लोक पुकार न्यूज के लिए ये थी एक खास रिपोर्ट। उपनगराध्यक्षाची निवड एवढ्या घाई गडबडीत असताना साहेब आमचे नेते लोहा खंडाचे आमदार चिखलीकर साहेब यांनी घाई गडबडीत एवढी महानगरपालिकेचं पूर्ण त्यांच्याकडे जबाबदारी असताना सुद्धा हा आज निवड ठेवली आणि आमचे युवा नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रवीण पाटील चिखलीकर आणि त्यांच्याबरोबरच आमचे सचिन पाटील चिखलीकर यांनी तेवढं घाई गडबड असताना आणि तिथं मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या घरी आले असताना पण त्यांनी इतका वेळ आम्हाला दिला। वेळ दिला म्हणजे ते निवड माझी त्यांनी माझं एक लिफाफा घेऊन आले साहेबाच्या वतीनं आणि आमचे शरद पाटील नवनिर्वाचित नगराध्यक्ष मुख्याधिकारी साहेब लाडगे साहेब आणि सर्व माझे सहकारी सदस्य मी समजे पूर्णाचं नाव घेत होतो बघा यांना जायचंय प्रवीण पाटलाला पुढे त्याच्यामुळे मी घेऊ शकलो नाही तर सगळ्याचं नाव घेतलं त्याच्यात 10 मिनिट दिसत त्याच्यामुळं एक भास्कर पाटील गटने ते आहेतच त्यांनी घेतली याच्या हे निवड म्हणजे माझ्यासाठी खूप खूप त्यांचे साहेबाचे मी कवाच असं मी त्यांचं ऋण हे होऊ देणार नाही की मला या पदापासून म्हणजे मला नगर चौकापासून तर आज मला उपनगराध्यक्षापर्यंत नेणारे एकच नेते आहेत ते म्हणजे चिखलीकर साहेबच करू शकतात। किती भी गडबडीत असताना आणि काही गाडी असताना सुद्धा मी साहेबाला कुठंच सोडून गेलो नाही आणि ह्याच्या पुढे पण मी कुठं जाणार नाही। एक निष्ठापणानं मी इथंच राहिलो आणि इथंच राहणार एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।